त्याच्यानंतर त्याच्यावरती एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर शिवसेनेचा जो काही वचननामा आहे तो आपल्याला पूर्णपणाने वाचता येईल. आणि येत्या काही काळात 1-2 दिवसातच महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा येतोय. तो सुद्धा मी म्हणेन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सर्व आमचे मित्रपक्ष यांचा एक एकत्रित जाहीरनामा आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून आम्ही काही वेगळं करतोय किंवा ते आम्हाला मान्य आहे का, हे आम्हाला मान्य नाही का, स्वतंत्र अस्तित्व दाखवतात का, असं काही एक याच्यामध्ये प्रकार नाही. काही गोष्टी ज्या, जसं काल मी एक मांडला विषय की मुंबईतले आणि आपल्या महाराष्ट्राचे कोळीवाडे आणि गावठाणं म्हणजे सर्व, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये कोळी बांधव आले, काही गावठाणं आली, ख्रिस्ती समाजाला सगळे आले. यांच्याकडे आता या सरकारची वक्र नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांचा क्लस्टर विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय की सगळे एकत्रित करायचं, त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला, आता कोण मित्र, एकच मित्र आहे तो हे करू शकतो, त्याच्या घशात घालायची, असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. पहिल्या प्रथम आमचं सरकार आल्यानंतर तो त्यांनी केलेला GR आहे तो आम्ही रद्द करू. कोळीवाड्यांचं अस्तित्व, गावठाण्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख हे आम्ही कदापि पुसू देणार नाही. आणि त्या सगळ्यांना, म्हणजे कोळी बांधवांना असेल, गावठाणातील असेल, या सर्व लोकांना मान्य होईल असाच विकास आम्ही तिथे करू. अन्यथा काय होईल की कोळीवाडी म्हटल्यानंतर मग मासे सुकत कुठे टाकायचे त्याला बंदी येईल. मासे सुकत, इकडे मासे सुकत टाकायचे नाहीत, तिकडे सुकत टाकायचे नाहीत. त्याच्यानंतर टॉवर बांधले. आणि कालच्या सभेत मी ओझरतो बोललो की आता प्रत्येक इमारतीला पार्किंग देतात, पण कोळी बांधव त्या पार्किंग मध्ये त्यांच्या होड्या पार्क करू शकणार आहेत का, की तिसऱ्या मजल्यावरची होडी आहे ती काढायची आणि मग समुद्रात न्यायची? तर असं अजिबात होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा जो एक प्रशस्तपणा आहे, माझ्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी लागणारी जी जागा आहे ही तशीच्या तशी कायम ठेवू. आणि त्यांना विचारात घेऊनच, जसं सीमांकन हे आम्ही सुरू केलं होतं त्यांचं, ते अजूनही पूर्ण नाही झालेलं. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर धारावीचा जो विषय आहे, हा धारावीचा विषय केवळ धारावीपुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही, तर धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर जो एक बकालपणा आणण्याचा हा सरकारचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आणि तो पाडणार. कारण धारावीमध्ये 4-4.5-5 लाख जर वस्ती असेल तर त्यातली अर्धी अधिक ही अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची. मग ती कुठे मिठागरात असेल, दहिसरला असेल, मुरुडला असेल, आता तिथलीही लोक उभी राहिलेत. मग एक तर धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना सुद्धा त्यांना कळते की इकडे संपूर्ण नागरी सुविधांवरती ताण पडणार आहे. जर का आत्ताच्या निविदेप्रमाणे किंवा निविदा बाह्य सवलतींप्रमाणे धारावीचा विकास करण्याचं ठरवलं तर मुंबईकरांवरती, मुंबईच्या नागरी सुविधांवरती असह्य भार पडेल. जर कॅल्क्युलेशन नीट केलं, आपल्यापैकी कोणी करू शकत असेल तर मला कृपया मदत करा, पण जेवढी जमीन म्हणजे 1000 एकर जमीन ही आजच अदानीला दिलेली आहे आणि त्याचे तसे